तर मित्रांनो, माझं नाव शाहरुख आणि तुम्ही मला कोकणी ब्लॉगर या नावाने ओळखता. तर मी आज विचार केला की गुरुवार होता, उद्या सुट्टी होती, रात्रभर जागायचं आहे का काय करायचं. तर विचार केला, भरपूर दिवस झालं चायनीज खाल्लंय नाही, तर निघालो चायनीजकडे. आपला कोट घालून थंडीचा. हे आमच्या एरियामधला आहे 1, 2, 3 आणि नेस्टो. पुढे आलो तर काही लोक विचार करतात की दादा तुझं हे जॅकेट प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं, तर भावानं कोण स्पॉन्सर असेल तर भावानं व्हिडिओ बघत असतं तर स्पॉन्सर करून टाका. आणि इकडे ट्रान्सपोर्टसाठी भावानं अशा बस असतात जशा इंडियामध्ये असतात तसं. पुढं थोडं आलो ना, विचार केला की चाय मारूया. तर गेली, चायची ऑर्डर दिली. इथं भज्या पण होत्या पण आपल्याला खायच्या नव्हत्या. तर चाय तितक्यात आली होती, तर विचार केला 2 घूट मारूया आणि आपल्या परत आपण रस्ता पकडूया. थोडा पुढं आल्यानंतर आमचा पगार कसा आम्ही ट्रान्सफर करतो, तर हे भावना असे एक्सचेंज सेंटर असतात, तिथं आम्ही पैसे देतो. तर ही आमची मस्जिद. त्यानंतर डायरेक्ट पोहोचलो मी. आपलं हे कोकणी हॉटेल आहे, बडिया म्हणून नवीन ओपन झालेलं आहे, रत्नागिरीचं आहे. आतमध्ये आल्यावरती ऑर्डर दिली सूपची आणि नूडल्सची. थोडा वेट करायला लागला कारण कस्टमर इतके होते की भावानं विचार करू नका, पोटात भूक लागली. समोरच्यांची ऑर्डर आली पण इकडे कावले माझ्या ओरडायला लागलं. मी इकडे तिकडे कावऱ्या बरोसारखं बघतोय की माझी ऑर्डर कधी येईल. शेवटी भावानं सूप आलं, नूडल्स आलं, त्याच्यानंतर भाऊ मंचा पण नूडल आलं. भावानं एकदम शॉक, कारण की भूक इतकी लागली होती. सुरुवातच नूडल्स पासून गेली, नंतर सूप संपवायचा विचार केला. थंडी पण इतकी होती, भावना फटाफट संपलं. नंतर गेलो आपलं बिल द्यायला. तर हे पाव बघा, हे सहसा इकडं भेटत नाहीत. बिल वगैरे सर्व पे करून बाहेर निघालो आता एरियामध्ये आपल्या. कारण की इकडे बघू शकता बघा ना, गाड्या बघा कशा एका लाईनीतच चालल्यात. आणि इंडिया असतं तर इकडे घुस आणि तिकडे घुस. त्यानंतर विचार केला नेस्टो मध्ये पेडत होता, तर थोडंसं सामान मला घ्यायचं होतं. सामान म्हणजे काय जास्त काय घ्यायचं नव्हतं, फक्त कोलगेट घ्यायचं होतं आणि साबण घ्यायचा होता. कारण की संपला होता, 1-1.5 महिना साबण आणि कोलगेट चालून जात होतं. आलो थोडा घ्यायला, तर सर्वात पहिले कोलगेट घेतलं. त्यानंतर मी साबण म्हणजे लाईफबॉय आणि डेटॉलचा वापरतो, तर डेटॉलचा साबण घेतला. तर आणि निघालो डायरेक्ट मी कॅश काउंटर करे. आणि इकडे कॅश काउंटर कसे असतात लोक विचार करत असतील, दादा ना सर्व नॉर्मल आपल्या इंडियासारखंच असतं, काही वेगळं नसतं इकडे कॅश काउंटर. कार्ड दिलं पेमेंटसाठी, झाले माझे 500, म्हणजे इंडियाचे होतात 145 रुपये. बिल आणि कार्ड घेऊन सरळ बाहेर पडलो रस्त्याने आपल्या जाण्यासाठी. तर भावना अशा व्हिडिओ बघण्यासाठी भावना या पेजला फॉलो करून ठेवा आणि भावना जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल. भेटू पुढच्या, बाय.